जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज जगभर पर्यावरण संरक्षणाची चर्चा सुरू आहे। गेल्या 50 वर्षापासून जगभरातील बहुतांश देशांनी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केलेत। पण प्रबोधन आणि जाणीव जागृती अभियानावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पर्यावरणाचा ऱ्हास थांबलेला नाही। उलट दरवर्षी हवामान बदलापासून ते नैसर्गिक आपत्तीपर्यंत नवनवीन संकट उभी राहत आहेत। मानवाकडून होणाऱ्या वाढत्या प्रदूषणामुळे भविष्यात पृथ्वीच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी स्वतःपासून योगदान देण्याची गरज आहे। छोट्या मोठ्या गोष्टीतूनही आपण पर्यावरणाचं संतुलन राखू शकतो, याबाबतचं विशेष वृत्त आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त। सूर्यमालेतील सर्वात सुंदर ग्रह म्हणजे पृथ्वी। लाखो करोडो वर्षांपासून पृथ्वीवर जीवसृष्टी आली आणि निसर्गानं नानाविध रूपातून पृथ्वीला समृद्ध केलं। जैवविविधतेनं नटलेली जंगलं, नद्या, तलाव, प्राणी, पक्षी आणि कीटकांच्या अस्तित्वामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी वाढली। माणसांचा अपवाद सोडला तर आजही पृथ्वीवरचे सर्व जीव नैसर्गिक पद्धतीनं जगतात। पण बुद्धिमत्ता लाभलेल्या माणसानं इतर जीवांच्या तुलनेत भौतिक आणि वैज्ञानिक प्रगती केली आणि प्रगतीचा अतिहव्यास आज पर्यावरणाच्या मुळावर उठलाय। माणसानं निसर्गात केलेल्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलाय। जंगलतोड, वाढतं उत्खनन, घातक वायूंचं उत्सर्जन यामुळे हवामान बदलाचं गंभीर संकट निर्माण झालंय। बेसुमार औद्योगिकरण, यांत्रिकीकरण आणि रासायनिक पदार्थांमुळे पृथ्वीचं आरोग्य बिघडलंय। प्लास्टिक, थर्माकोलच्या बेलगाम वापरामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत प्रदूषित झालेत। पिकांवर फवारणी होणाऱ्या कीटकनाशकांमुळे निसर्ग साखळी धोक्यात आली आहे। जंगलामध्ये माणसांचा वावर वाढला, अमर्याद वृक्षतोड झाली, त्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीत येऊन मानव आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष वाढतोय। जल आणि वायू प्रदूषणामुळे गंभीर आजारांचं प्रमाण वाढलंय। एकूणच पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळेच माणसाला अनेक आपत्तींचा सामना करावा लागतोय। हे सर्व धोके लक्षात घेऊनच संयुक्त राष्ट्रांनी 1972 पासून पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न सुरू केले। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षणासाठी प्रबोधन सुरू केलं। गेल्या 50 वर्षांपासून जगभरात पर्यावरण रक्षणाची मोहीम सुरू आहे, पण अजूनही यामध्ये अपेक्षित यश आलेलं नाही। उलट दिवसेंदिवस पर्यावरण ऱ्हासाचं संकट अधिकच गंभीर बनत चाललंय। त्यामुळे आता केवळ फोटोसाठी पर्यावरण दिन साजरा करून चालणार नाही, तर प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत। प्लास्टिकचा वापर टाळणं, इंधनाचा आणि ऊर्जेचा कमीत कमी वापर करणं, कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी प्रयत्न करणं, झाडं लावणं आणि जगवणं, सौर ऊर्जेचा वापर करणं, रासायनिक खतांना टाळणं, पाण्याचा अपव्यय टाळणं, सर्व प्रकारचं प्रदूषण रोखणं, निसर्ग साखळी अबाधित ठेवणं, अशा अनेक गोष्टीतून प्रत्येक माणूस पर्यावरण रक्षणाला हातभार लावू शकतो। लक्षात ठेवा, आज जर आपण पर्यावरणाची काळजी घेतली तरच येणाऱ्या पिढ्यांना पृथ्वीवर सुखानं श्वास घेता येईल, अन्यथा निसर्ग आणि भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत।